पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड. श्रीमंत माणसं आपल्या एकंदर योग्यतेवर लक्ष केंद्रित करतात. गरीब माणसं आपल्या रोजच्या कमाईवर लक्ष केंद्रित करतात. पैशाचा विषय निघाला की बहुतेक जण विचारतात, तुमची कमाई किती? पण कुणीही तुमची एकंदर योग्यता किती असा प्रश्न कधी विचारत नाहीत. असे प्रश्न श्रीमंतांच्या क्लबमध्ये विचारले जातात. अमक्याने नुकतेच त्याचे स्टॉक ऑप्शन्स विकून टाकले, ते एकूण 30 लाखांपेक्षा जास्त आहेत. त्या तमक्याची कंपनी नुकतीच पब्लिक झाली. ती एकूण 80 लाखांची आहे. अशी चर्चा तिथं तुम्हाला ऐकायला मिळेल. पण तिथं तुम्हाला अशी चर्चा कधीच ऐकायला मिळणार नाही. उदाहरणार्थ, अरे तुझा पगार वाढला म्हणे, शिवाय PPF 2% वाढला म्हणे. जर असा एखादा संवाद तिथे ऐकला तर समजा की तो त्यांच्यापैकी एक नाही, एखादा पाहुणा आहे. पैशाचं मोजमाप कमाई नाही, एकंदर योग्यता असते. नेहमीच असते आणि नेहमीच राहणार आहे. एकंदर योग्यता म्हणजे तुमच्याजवळ असलेल्या मालमत्तेचे आर्थिक मूल्य. या मालमत्तेमध्ये नगदी पैसे, स्टॉक, बॉण्ड, जमीन जुमल्यामधील गुंतवणूक, तुमचा व्यवसाय असेल तर त्याचं सध्याचं मूल्य, तुमचं स्वतःचं घर असेल तर त्याचं सध्याचं मूल्य वगैरे. या सर्वांची जी गोळाबेरीज होईल त्यातून तुम्ही घेतलेले कर्ज वजा करून टाका. तुमच्या संपत्तीचं हेच खरं मोजमाप आहे. कारण गरज पडली तर या संपत्तीचं नगद रकमेमध्ये तुम्ही रूपांतर करू शकता. एकंदर योग्यता आणि कमाई यामध्ये किती मोठं अंतर आहे याची श्रीमंतांना जाणीव असते. कमाई महत्त्वाची असते यात शंका नाही, पण एकंदर योग्यता मोजण्यासाठी ज्या 4 गोष्टी लागतात त्यापैकी ती एक गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. या 4 गोष्टी आहेत: 1. कमाई, 2. बचत, 3. गुंतवणूक, 4. साधी जीवनशैली. एकंदर योग्यता खूप वाढवायची असेल तर या 4 गोष्टींची बेरीज आवश्यक असते, हे श्रीमंत लोकांना माहीत असते. म्हणून आपण आता एक-एक गोष्टीचा विचार करू. कमाई 2 प्रकारची असते: कामाच्या बदल्यात कमाई आणि निष्क्रिय कमाई. नोकरी करत असाल तर तुमचा मासिक पगार किंवा व्यवसाय करत असाल तर त्यात होणारा नफा म्हणजे तुमच्या कामाच्या बदल्यात कमाई. ह्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ आणि कष्ट यांची गुंतवणूक करावी लागते. ही सक्रिय कमाई महत्त्वाची आहे, कारण याच्याशिवाय इतर 3 गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. सक्रिय कमाई म्हणजे तुमची आर्थिक कुपी कशा तऱ्हेने भरता. बाकीच्या गोष्टी समान असतील तर तुमची कमाई जितकी जास्त तितकी तुम्ही बचत आणि गुंतवणूक जास्त करू शकता. सक्रिय कमाई महत्त्वाची आहेच, पण तो एकंदर योग्यतेचा एक हिस्सा आहे एवढंच. दुर्भाग्य असं आहे की गरीब आणि मध्यमवर्गीय माणसं या 4 गोष्टींपैकी केवळ कमाईचाच विचार करतात. त्यामुळे त्यांची एकंदर योग्यता अगदी कमी किंवा शून्य असते. निष्क्रिय कमाई म्हणजे काम न करता मिळालेली कमाई. याची चर्चा आपण नंतर करू. पण निष्क्रिय कमाईचा उपयोग खर्च, बचत आणि गुंतवणुकीमध्ये चांगला होतो, एवढेच आत्ता लक्षात घ्या. बचत देखील अतिशय आवश्यक आहे. तुमची कमाई पुष्कळ असेल पण बचत काहीच नसेल
तर तुम्ही संपत्ती निर्माण करू शकणार नाही. काही जणांचा आर्थिक ब्लूप्रिंटच असा असतो की ज्यामध्ये खर्चाचेच प्रोग्रॅमिंग केलेले असते. त्यांच्याकडे जो पैसा येतो तो सगळा ते खर्च करून टाकतात. बचत करण्यापेक्षा ते तात्पुरत्या समाधानाला जास्त महत्त्व देतात. खर्चिक माणसांची 3 सूत्रे असतात. पहिलं सूत्र आहे ते समजतात की हा तर केवळ पैसा आहे असं समजतात, म्हणून त्यांच्याजवळ फारसा पैसा टिकत नाही. त्यांचं दुसरं सूत्र आहे पैसा जातो तसा येतोही, निदान तशी ते अपेक्षा करतात. कारण त्यांचं तिसरं सूत्र आहे माफ करा, मी काही करू शकत नाही, मी सध्या कंगाल झालोय. कमाई आणि बचत केल्याशिवाय तुम्हाला तुमची कुपी भरता येणार नाही आणि एकंदर योग्यता बनवता येणार नाही. तुमच्या कमाईचा बराच हिस्सा वाचवला तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावर जाऊन तो गुंतवता येईल. तुम्ही गुंतवणूक करण्यात हुशार असाल तर तुमचा पैसा वेगाने वाढत जातो आणि तुमची एकंदर योग्यता ही वाढत जाते. श्रीमंत माणसं या गुंतवणुकीबाबत बराच वेळ आणि शक्ती खर्च करतात किंवा उत्कृष्ट गुंतवणूकदाराचा सल्ला विकत घेतात आणि उत्तम गुंतवणूकदार असल्याचा त्यांना अभिमान असतो. गुंतवणूक फक्त श्रीमंतच करू शकतात असं गरिबांना वाटतं, म्हणून ते ह्याबाबतीत विचारसुद्धा करत नाहीत आणि शिकत तर नाहीतच, म्हणून ते कंगाल असतात. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या 4 पैकी प्रत्येक गोष्ट फार महत्त्वाची आहे. एकंदर योग्यतेची चौथी गोष्ट आहे साधी जीवनशैली. बऱ्याच जणांना त्यांच्या बऱ्याच जणांना याच्या महत्त्वाबद्दल माहिती नसते. साधी जीवनशैली ही बचतीसारखीच असते. यामध्ये तुमची जीवनशैली अशी बनवता की तुम्हाला पैशाची गरज कमी लागेल, त्यामुळे आपोआप बचत होते आणि वाचवलेला पैसा गुंतवणुकीमध्ये टाकला जातो. आमच्या सेमिनारमधल्या एका व्यक्तीचं उदाहरण देतो. ती 23 वर्षांची होती तेव्हा तिने एक शहाणपणाचा निर्णय घेतला. $3,00,000ला एक घर विकत घेतले. 7 वर्षांनंतर ते 6,00,000ला विकले. म्हणजे तिला 3,00,000चा फायदा झाला. त्या पैशात तिला आणखी एक घर विकत घ्यायचं होतं. पण आमच्या सेमिनारमध्ये आल्यावर तिच्या लक्षात आलं की आपला पैसा सुरक्षित सेकंड मॉर्गेजमध्ये गुंतवला तर आणि आपली जीवनशैली साधी ठेवली तर त्या कमाईवर आरामात जगता येईल आणि पुन्हा काहीही काम करायची गरज नाही. म्हणून मग तिने घर विकत घेण्याऐवजी ती बहिणीकडे राहू लागली. आता तिचं वय 30 आहे आणि ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. तिनं आपलं स्वातंत्र्य पोतभर पैसे कमवून मिळवलं नाही, तर जाणीवपूर्वक खर्च कमी करून मिळवलेला आहे. तशी ती अजूनही काम करते, पण त्यात तिला आनंद मिळतो म्हणून. पण तिला आता काम करण्याची तशी काहीही गरज नाही. वर्षातून फक्त 6 महिने ती काम करते. बाकीचा वेळ ती फिजी बेटावर आरामात घालवते. त्याच बेटावर का, तर ते बेट तिचं आवडतं आहे म्हणून आणि दुसरं म्हणजे तिथं तिचा पैसा कमी खर्च होतो कारण ती तिथं ओळखीच्या लोकांच्या घरी राहते. जो त्या बेटावर 6 महिने राहील त्याला पुन्हा काम करण्याची कधीच इच्छा राहणार नाही आणि तेही वयाच्या केवळ 30व्या वर्षी. त्याचं कारण काय, तर तिनं आपली राहणी अगदी साधी ठेवली, त्यामुळे तिला जास्त पैसे कमवण्याची आणि खर्च करण्याची गरजच राहिली नाही. तर आर्थिकदृष्ट्या आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं?
तुम्हाला राहायला आलिशान बंगला हवा, वार्षिक सुट्टी घालवायला 3 ठिकाणी 3 घरं हवीत, वर्षातून एकदा जगाची सफर करायला हवी, वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ खायला हवे, फिरायला 10 कार हव्या, तर यात काही वाईट नाही. एवढंच लक्षात ठेवा की हे लक्ष्य आनंद मिळवण्यासाठी जरा जास्तच दूर आहे आणि ते गाठण्यासाठी जरा जास्तच वेळ लागणार आहे. आणि तेच जर तुम्हाला आनंदी राहण्यासाठी वरीलपैकी एकाही खेळण्याची गरज नसेल, तर तेच लक्ष्य तुम्ही अगदी लवकर गाठू शकाल. पुन्हा सांगतो, तुमची एकंदर योग्यता बनवण्यासाठी 4 गोष्टींची आवश्यकता आहे. ती म्हणजे ती 4 चाकांची बस आहे. ती 1 किंवा 2 चाकांवर चालू शकत नाही. चालेलही, पण अगदी हळू झटके घेत किंवा तिथल्या तिथंच गोल गोल फिरेल. पण श्रीमंत माणसं ही बस 4ही चाकांवर चालवतात, म्हणून त्यांचा प्रवास वेगाने, आरामात आणि लक्ष्याच्या दिशेने सरळ सोपा होतो. हे बसचंच उदाहरण मी नेहमी का देतो, तर एकदा का तुम्ही हे 4 चाकी वाहन चालवण्यात यशस्वी झालात, तर त्या बसमध्ये तुम्ही इतरांनाही तुमच्यासोबत घेऊ शकता. गरीब आणि मध्यमवर्गीय माणसं ही बस नेहमी एकाच चाकावर चालवतात. खूप सारा पैसा कमवला म्हणजे श्रीमंत होता येतं, अशी त्यांची समजूत असते. आणि त्यांची अशी समजूत का असते, तर ते कधीच श्रीमंत नसतात म्हणून. त्यांना पार्किन्सनचा नियम माहीत नाही, जो म्हणतो खर्च नेहमी कमाईच्या प्रमाणातच वाढत असतो. आपल्या समाजात आपण साधारणतः असे पाहतो की तुमच्याजवळ समजा एक कार आहे. तुमची कमाई वाढली तर तुम्ही तिच्यापेक्षा चांगली कार विकत घेता. तुमच्याकडे आधीच एक घर आहे. तुमची कमाई वाढली तर तुम्ही आणखी मोठे घर विकत घेता. चांगले कपडे असतील तर आणखी चांगले कपडे विकत घेता. थोडक्यात म्हणजे तुमची कमाई वाढली म्हणजे खर्चही वाढतो. म्हणजे नुसत्या कमाई वाढल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाहीत. या पुस्तकाचं शीर्षक आहे करोडपतीच्या मानसिकतेचं रहस्य. माणसाला करोडपती कोणत्या आधारावर म्हणायचं? पैशाच्या की एकंदर योग्यतेच्या? तुम्हाला करोडपती बनायचं असेल तर एकंदर योग्यतेवर लक्ष केंद्रित करायला हवं, जे नुसत्या तुमच्या कमाईच्या आधारित नाही. तुमचे धोरणच हे असायला हवे की तुम्हाला तुमच्या पैंची एकंदर योग्यता माहीत असायला हवी. एक कोरा कागद घ्या आणि त्यावर लिहा एकंदर योग्यता. मग एक साधा तक्ता तयार करा. तो शून्यापासून सुरू व्हायला हवा आणि एकंदर योग्यतेचं तुमचं जे लक्ष्य आहे त्या आकड्याला समाप्त होतो. आपली सध्याची एकंदर योग्यता जी आहे ती लिहा. मग प्रत्येक 90 दिवसांनंतर तुमची एकंदर योग्यता किती असायला हवी ते लिहा. तुम्ही असं केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही हळूहळू श्रीमंत होत आहात, कारण तुम्ही तुमच्या एकंदर योग्यतेचा पाठपुरावा कराल. लक्षात ठेवा, ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल ती वाढते. मी नेहमी सेमिनारमध्ये सांगत असतो की जिथं तुमचं लक्ष जातं तिथं ऊर्जा प्रवाहित होत असते आणि परिणाम प्रकट होत असतात. तुमच्या एकंदर योग्यतेवर तुमचं लक्ष केंद्रित करत आहात. तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट वाढते, म्हणून तुमची एकंदर योग्यताही वाढते. खरं तर हा नियम जीवनातल्या सर्वच गोष्टींना लागू पडतो. कोणत्याही गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल
ती वाढेल. यासाठी तुम्ही एका चांगल्या आर्थिक योजनाकाराबरोबर काम करा. असा व्यावसायिक तुम्हाला एकंदर योग्यतेच्या दृष्टीने दिशा दाखवेल आणि ती वाढवण्यास मदत करेल. तो तुमचं आर्थिक व्यवहार सुरळीत करेल, बचत करण्यास, पैसा वाढवण्यास आणि गुंतवणूक करण्यास मार्गदर्शन करेल. चांगला योजनाकार मिळवण्यासाठी मित्रांचा सल्ला घ्या. तो तुम्हाला असा माणूस सुचवू शकेल ज्याने त्याचे काम समाधानकारकपणे केले आहे. एक लक्षात ठेवा, योजनाकाराची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी असं नाही, पण तुम्हाला तुमचा पैसा वाढवायचा असेल, चांगलं मार्गदर्शन हवे असेल, तर अशा योग्यतेचा योजनाकार तुम्ही अवश्य शोधा. तो तुम्हाला संपत्ती वाढवण्याची आणि गुंतवणूक करण्याची सवय लावण्याची साधनं, सॉफ्टवेअर, ज्ञान आणि सल्ला देईल. त्याच्याजवळ विमा आणि म्युच्युअल फंडाशिवाय आणखी इतर बरेच पर्याय असतील तर आणखी चांगलं. त्यामुळे तुम्हाला संपत्ती वाढवण्याचे इतर बरेच पर्याय उपलब्ध होऊ शकतात, त्याची माहिती मिळू शकते आणि मग त्याबद्दल तुम्हाला निर्णय घेता येईल. धन्यवाद.